पनीरची 30-30 भाजी खाऊन जर तुम्हाला पण बोर होत असेल तर आज काहीतरी हटके आणि वेगळं ट्राय करूयात. वेज चीज पनीर घोटाळा एकदम सोपी रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक 250 ग्रॅम म्हणजे पावशेर एवढे पनीर खिसून घेणार आहोत. अशा प्रकारे मी हे पनीर खिसून घेतलेले आहे. एक बटरचा तुकडा आणि तेल गरम करून मी त्यामध्ये जिरीची फोडणी घातली आहे. 2 बारीक चिरलेले कांदे आता आपण घालून घेऊयात. एकदम गुलाबी कलर येतोपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली ढोबळी आणि एक टोमॅटो आता आपण यामध्ये घालून 5 मिनिटे परतून घेऊयात. 1 चमचा एवढा आलं लसूणची पेस्ट आपण घालून घेऊयात आणि तेही परतून घेऊयात. यामध्ये अर्धा चमचा एवढा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा धनेपूड, थोडासा चाट मसाला आणि मीठ हे सर्व मसाले घालून घेऊन आपण ते छान परतून घेणार आहोत. यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. थोडेसे गरम पाणी मी यामध्ये घालून घेत आहे आणि 5 मिनिटं ते व्यवस्थितपणे शिजवून घेत आहे. वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. आता यामध्ये आपण मगाशी खिसलेले पनीर घालून व्यवस्थितपणे मिश्रण हलवून घेणार आहोत. यामध्येच 1 क्यूब मी चीजचा घालत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज कमी जास्त करू शकता. थोडीशी भाजी ड्राय वाटत असेल तर थोडेसे पाणीही घालू शकता. मी इथे थोडेसे पाणी घालत आहे आणि 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेत आहे. भाजी आपली शिजलेली आहे. वरतून थोडीशी कसुरी मेथी घालून ही भाजी आपण आता सर्व करणार आहोत. यासोबत आपण मसाला पाव तयार करत आहोत. यासाठी थोडासा बटरचा तुकडा, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून पाव छान गरम करून घेणार आहे. या गरम गरम पावांसोबत हा पनीर घोटाळा खूपच मस्त लागतो. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्कीच ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना ही रेसिपी आवडेल. एकदम झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे. तर नक्कीच ट्राय करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.